महाराष्ट्र अनलिमिटेडच्या सुरुवातीला एक मोठी बातमी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत. गणपतीपूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होईल आणि गणपतीपूर्वीच पालकमंत्री पद निश्चित होतील अशी माहिती राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांनी दिली आहे. आमच्या सर्व मंत्र्यांना पालकमंत्री पद मिळावीत अशी अपेक्षा आहे. राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांनी तसं वक्तव्य केलंय. निवडणुका जवळ येतील त्यावेळी जागा वाटपाचा निर्णय होईल असं वक्तव्य राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांचं. कोल्हापूरला आधुनिक राष्ट्रवादीला पालकमंत्रीपद मिळाले जे आहेत त्यांच्याबद्दल अनेक शंका आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीला पालकमंत्रीपद मिळावं असेल याबाबत आपण काय? एक असं आहे की राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये आम्ही सहभागी झालो त्याच वेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पालकमंत्रीपद देण्याचं नक्की झालेलं आहे. त्यानंतर एक विस्तार राहिलेला आहे. मला असं वाटतं की गणपतीपूर्वी विस्तार आणि पालकमंत्री हे संबंध राज्यभरामध्ये स्थिरावलेले आपल्याला नक्की पाहायला मिळतील. त्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मंत्र्यांवरती सुद्धा वेगवेगळ्या जिल्ह्याची पालकमंत्र्यांची जबाबदारी नक्की दिली जाईल. आणखी एक मोठी बातमी आहे ती म्हणजे आमदारकीच्या उमेदवारीसाठी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी मनोहर जोशी यांचं घर जाळायला लावलं असा गौप्यस्फोट केलाय सदा सरवणकर यांनी. मला मनोहर जोशींनीच मातोश्रीवरती उमेदवारी मागायला ताकद दाखवायला सांगितलं होतं, मात्र मनोहर जोशी यांनीच उमेदवारी कापली असं सांगत त्यांच्या घरावरती हल्ला करायला सांगितला असा उद्धव ठाकरे यांचा निरोप मला मिलिंद नार्वेकरांनी दिला. तर संजय राऊत यांनी जाताना पेट्रोल पंप लागतो तिथून पेट्रोल घेऊन घर पूर्ण जाळून टाका, काही शिल्लक ठेवू नका असा फोन केला होता असा गंभीर आरोप सुद्धा सदा सरवणकर यांनी केलाय. जाळ्यामध्ये अडकवून उमेदवारी नाकारायचं काम उद्धव ठाकरे करत असल्याचा आरोप सुद्धा सरवणकरांनी केलाय. दरम्यान आज जळगावातल्या सभेत उद्धव ठाकरे यावरती काय बोलणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. ते कशाला मी संजय राऊतांना सांगू. पण संजय राऊत मी म्हटलं नाही साहेब मी आता इथून सेना वगैरे वेड्याकडे काहीतरी घेतलं मी. तेव्हा अरे तू मनोहर जोशीच्या घरात चाललास ना मोर्चा घेऊन. माझ्या लक्षात आलं की उद्धव साहेबांकडनं किंवा तिकडनं मातोश्रीवरनं संजय राऊतांना कोणीतरी सांगितलं असावं. मी कुठं कसं बोलू म्हणून मी ताबडतोब त्याला सांगितलं हो चाललंय सर. ते म्हणाले अरे तू असाच जाऊ नकोस, जाऊन जाळून टाक त्याचं घर, काही शिल्लक ठेवू नकोस. बाजूला पेट्रोल पंप आहे त्या पेट्रोल पंपवरनं पेट्रोल घ्या आणि घराला आग लावून टाका. असं हे नेतृत्व म्हणजे जर एखाद्या उमेदवाराची आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी मला साधारणतः त्याच दिवशी 5 वाजता फोन आला. 5 वाजता नाही संध्याकाळी 2-2:30 ला आणि तो मिलिंद नार्वेकरचा अरे व्यवस्थित तू चांगलं केलास, उद्या 11 वाजता ये, तुझी उमेदवारी फायनल आहे. सकाळी 11 वाजता ज्या वेळेला मी मातोश्रीवर गेलो त्यावेळेला उद्धव साहेब बसले होते, मी समोर होतो, उद्धव साहेबांबरोबर संजय राऊत होते आणि माझ्या समोर असे पेपर फेकले. मला म्हणाले हे बघ काय सगळं पेपरला आलंय. म्हटलं काय साहेब. तर त्या सगळ्याच पेपरला हेडिंग होती शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांच्या घरावर आमदार सदा सरवणकरांचा हल्ला. मला म्हणाले यार हे काय. मी म्हटलं साहेब तुम्ही सांगितलं, संजय राऊतांनी आदेश दिले त्यामुळे ते गेले. पण तू हे सगळं जर आलं पेपरला तू निवडून कसं येणार. म्हटलं साहेब हे तुम्ही सांगितलंय, मला हे तुम्ही सांगितलंय आणि तुम्ही सांगितलंय म्हणून मी केलं आणि निवडून येऊन सुद्धा दाखवेल. ते म्हणाले नाही तू निवडून येऊ शकत नाही, पेपर बाजूला टाकले मी निघून गेले. पण आता एक 20-25 वर्षानं असं शहाणपण सदा सरवणकरला काँग्रेसमध्ये जाऊन आल्यानंतर आणि आता गद्दारामध्ये गेल्यानंतर ते शिकू लागले. त्याच वेळेस सांगितलं असतं तर बरं झालं असतं.